होते बहुत दिवस अर्थ वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेणे संत सज्जन भेटले कृपाळ. त्याने फेडीला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. नाना साधनांच्या केल्या खटपटा, त्याही नपवती हो याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासी सिद्धी उदिता ती वाटावो. यज्ञयागी स्वर्ग भोगाड येती, करिता तपे काम क्रोध खवळती. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. जपता मंत्र बीज चळची घाली घाला, करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा. सोळे मिळविता विधी निषेधा गळा, आता हेची धणीवरी ध्याऊ याला हो. ऐशे शोधी येले मार्ग नाना परी, नयची प्रतीती मग सांडी येले दुरी. आता गाऊनी गीती नाचो हा मुरारी, निळामणी करू संसारा बुहरी हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेणे संत सज्जन भेटले कृपाळ. त्यानी फेडीला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. पांडुरंगा प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहित पाणिमण्डनं मुण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या होते बहुत दिवस अर्थ वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेणे संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी फेडीला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य श्री संत निळोबाराय या अभंगातून गवळणींचा संवाद प्रतिपादन करतात. विठ्ठल कार्तिकी महावारीच्या निमित्तानं भगवती चंद्रभागा मातेच्या कुशीमध्ये वैकुंठ पंढरी क्षेत्रामध्ये परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री रामचंद्र महाराज बोधले यांच्या
फळावरती सुरू असलेला हा जो उत्सव, त्या उत्सवातील आजची ही सकाळच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडं आलेली आहे. आणि सकाळची सेवा असल्यामुळं सकाळी जे अभंग भजनामध्ये म्हटले जातात, मंगलाचरणाचे, काकड्याचे, भोपाळ्याचे, वासुदेव, आंधळे पांगळे, गवळणी, हे अभंग कीर्तनासाठी सकाळच्या निवडत असतात. असा आपल्या संप्रदायातील पूर्वींच्या मंडळीचा नियम. आणि त्या नियमाला अनुसरून हा निळोबारायांचा गवळणीपर असलेला अभंग, गवळणींचाच संवाद प्रतिपादन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल गवळणींचा संवाद निळोबारायांनी या अभंगामध्ये स्पष्ट केलेला आहे. गवळणी शब्दाचा अर्थ आहे गोपी भावाला प्राप्त झालेल्या आणि त्यांचा संवाद. अर्थात ह्या गवळणी सर्व शरीराने व्यावहारिक दृष्टीने सगळ्या संसारी होत्या, पण शरीराने जरी संसारी असल्या, संसारातली कामं करत असल्या, पण वृत्तीनं मात्र परमार्थातलं सर्वोच्च अशा प्रकारचं शिखर त्यांनी गाठलेलं होतं. अशा या परमार्थ क्षेत्रामध्ये, भक्ती क्षेत्रामध्ये खूप मोठा ज्यांचा अधिकार आहे, अशा या गवळणींचा संवाद आहे. अनेक अभंगामध्ये हा गवळणींचा संवाद प्रतिपादन केलेला आहे. त्यांचा जो संवाद होता तो संसारातला नाही, तो कुठला? परमार्थातला होता. परमार्थातला संवाद होता आणि तेही शास्त्र शिकून नाही, शास्त्र पाठ करून, शास्त्र शिकून मग त्या संवाद करत होते असं नाही. इकडं आम्ही जसं पाठांतर करतो आणि मग सांगतो तसा त्यांचा संवाद नव्हता. त्या आपल्या अनुभवातून बोलायच्या, अनुभवातून. स्वयं सुखाचे झाले अनुभव, स्वयं सुखाचे झाले एकीपासी सांगतील भाव, एकापासी सांगतील भाव, घ्याव घा कैसा नवला, घ्याव कैसा नवला, सर्वही साक्षी त्याची त्यांचा जीव, सर्वही साक्षी त्याची त्यांचा जीव, सर्वही साक्षी त्याची त्यांचा जीव, सर्वही साक्षी त्यांचा जीव. स्वये सुखाचे झाले अनुभव. आपल्या जे अनुभवाला आलं, अनुभवाला आलेल्या गोष्टी, पण त्या संसारातल्या नाही, परमार्थातल्या, त्या एकमेकींना सांगायच्या. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. परस्परांना आपल्याला आलेला अनुभव, बोध, झालेलं ज्ञान त्या एकमेकींना अशा प्रकारच्या सांगायच्या, त्याचा अनुवाद अशा प्रकारच्या करायच्या. ऐशा गवळणी त्या अनुवाद करी, ऐशा गवळणी त्या अनुवाद करी, या
ऐशा गवळणी त्या अनुवाद करीती. गवळणी अनुवाद करतात, पण कोणत्या गवळणी? ज्या ज्या रंगल्या हो याची या अनुवृत्ती. रजनी दिवोजया याचीच संगती, त्या त्या स्वानुभवे आपुल्या बोलती हो. ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी, करुणी विस्मय आपुल्या अंतरी. विश्व लाघव्या हाची चराचरी, नेणो महिमायासी म्हणो व्यभिचारी. ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. परस्परामध्ये त्या चर्चा करायच्या, बोलायच्या. याही अभंगामध्ये अशा या परस्परामध्ये बोलणाऱ्या गवळणी आहेत. आणि त्या गवळणींचा अशा प्रकारचा जो संवाद झाला, तो संवाद ज्ञानोबारायांनी थोडासा या गवळणी पर अभंगामध्ये रेखाटलेला आहे. एक गवळण भक्ती क्षेत्रामध्ये परमोच्च स्थितीला प्राप्त झालेली आहे. जी स्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर तिला आता प्राप्त करायला काही शिल्लक राहिलेलं नाही. वेदांताच्या भाषेत जर सांगायचं झालं, जर ज्या गवळणीला आनंदावाप्तीची स्थिती प्राप्त झालेली आहे, जीवाच्या काही ज्या अवस्था असतात, वेदांत शास्त्रकारांनी 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. शेवटची अवस्था आहे आनंदावाप्ती. सगळा आनंद आहे. आनंदाशिवाय जगामध्ये आता ज्याला प्रतीला काही येत नाही. अवघा झाला आनंद, अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. अशी ही जी अवस्था आहे, या अवस्थेला प्राप्त झालेली गोपी होती. तिची एक आगळी वेगळी अवस्था होती. तिच्याच अशा प्रकारच्या त्या अवस्थेत रममान होती. दुसऱ्या तिच्या काही सख्या, दुसऱ्या काही गवळणी तिच्याजवळ आल्या, पण त्यांच्याकडे तिचं लक्षच नाही. येऊन जवळ बसल्या तरी ती पाहत नाही. तिला बोलायला लागल्या तरी ती ऐकायला तयार नाही. त्यांना वाटलं हिला नेमकं काय झालंय, काय झालं असं हिला. त्या बोलत होत्या पण तिला ऐकू येत नव्हतं, कारण ती देहभावावरच नव्हती. आला देहाची जिला आठवण नाही, तिला बाहेर देहाच्या बाहेर कोण येऊन बसलंय, कोण काय घेऊन चाललंय, कोणी काय आणून ठेवलंय, ते काय करतंय याच्याकडे कशाला तिचं लक्ष राहील. ज्यांचं बाहेर लक्ष असतं ते आत नसतात, आणि ज्यांचं आत लक्ष एकाग्र झालेलं आहे त्यांचं बाहेर लक्ष राहत नाही. कारण मन एकच आहे. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, एकच मन आहे. आणि ते मन तिचं भगवत स्वरूपामध्ये, परमात्मा स्वरूपामध्ये तल्लीन अशा प्रकारचं झालेलं होतं. त्या परमात्मा स्वरूपाच्या आनंदामध्येच ती निमग्न अशा प्रकारची होती. आणि या बाहेरून तिला बोलत होत्या. एकीनं असं थोडं तिला हलवलं. असं शरीराला हलवल्यानंतर थोडीशी सावध झाली. तिची वृत्ती अशी बाहेर देहावर आली. ती मग पाहायला लागली. तिने विचारलं, का ग, काय झालंय तुला, यश अशी ही कोणती अवस्था तुला प्राप्त झाली. आम्ही तुझ्या जवळ आलो, आल्यानंतर आम्हाला दररोजच्या प्रमाणे तू बोलत नाही. आम्ही बोललो तरी त्याचा प्रश्न केला तरी उत्तर द्यायला तू तयार नाहीस, पाहतही नाहीस, काही नाहीस. असं नेमकं काय झालंय. झोपलेली आहे म्हणावं तर अशी बसलेली दिसती, जागे म्हणावं तर बाकीच्या कुठला व्यवहार तुझ्या ठिकाणी दिसत नाही. असं नेमकं तुला झालंय काय, काय झालं तुला.
कशामुळं हे असं तुला होतंय असं ज्यावेळेला त्या गवळणी विचारत होत्या तिचं उत्तर ती देते अभंगाच्या प्रथम चरणात. होते बहुत दिवस आर्त वागविले होते बहुत दिवस आर्त वागविले आज अकस्मात ते फळ देऊ आले आज अकस्मात ते फळ देऊ आले दृष्टी से हरीची देखिले पाऊले दृष्टी श्री हरी देखिले पाऊले घेतले जन्म मागे सार्थकाचे झाले ओ माझे भक्त झाले घेतले जन्म मागे सार्थकाचे झाले ओ घेतले जन्म मागे सार्थक झाले धन्य हे आनंदाची सापडली वेळ धन्य हे आनंदाची सापडली वेळ सापडली सापडली होते बहुत दिवसात वागविले आज अकस्मात ते फळाले उवाले दृष्टी दाखविले हरीचे पाऊले घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो होते बहुत होते बहुत दिवस अर्थ वागविले आजी अकस्मात फळ देऊ आले. काय झालं हे सांगत असताना ती म्हणते अगं तुम्ही विचारताय मला खरं काय झालंय हे पण ते मला तसं सांगताच येत नाही. जे झालं ते खूप चांगलं झालं जे झालंय ते काय झालं खूप चांगलं झालं पण ते सांगता येत नाही. चांगलं वाटतंय ते गोड लागे परी सांगताच नाही बैसे मिठी सये आवडीची. अगं पण आम्हाला तरी कळलं पाहिजे ना काय नेमकं झालंय तुला थोडं तरी सांगायचा प्रयत्न कर. आणि मग ती सांगायला आरंभ करते अगं माझ्या खूप दिवसापासून जी मनात इच्छा होती होते बहुत दिवस मानसी आजी नवस फळले नवसी. माझ्या मनामध्ये जी खूप दिवसापासून इच्छा होती मी देवाला नवस करत होते जी मी मनामध्ये इच्छा वागवली होती होते बहुत दिवस आर्त वागविले. आर्त म्हणजे इच्छा मनामध्ये खूप दिवसापासून जी इच्छा मी वागवली होती मनामध्ये इच्छा धरून होते त्या इच्छेला अकस्मात अशा प्रकारचं फळ आलं. आजी अकस्मात फळ देऊ आले. त्या इच्छेला आज फल प्राप्त झालं. काय फल प्राप्त झालं तुला काय इच्छा होती तुझी. माझी इच्छा ही होती की त्याला पाहावं त्याचा साक्षात्कार व्हावा त्याचं दर्शन व्हावं ही इच्छा होती. तुझं पहावे हे धरितो वासना परी चरण ठाव नाही. ही त्याला पाहण्याची इच्छा माझ्या मनामध्ये होती. ही खूप दिवसापासून मी ती वागवलेली होती आणि त्या इच्छेला आज फळ आलं. दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले. श्रीहरीची पाऊले. श्रीहरीचं पाऊले शब्दाचा अर्थ स्वरूप. उत्तमानाम स्वरूपम ही चरण शब्देन मन्यते.
मोठ्या व्यक्तीविषयी बोलत असताना, त्याच्या स्वरूपाविषयी बोलत असताना चरण शब्दाचा प्रयोग शास्त्रामध्ये करत असतात. त्याचे चरण पाहिले म्हणजे त्याला मी पाहिलं, श्रीहरीला मी पाहिलं. तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी धुई सारुनिया. आणि खूप दिवसाची इच्छा होती त्याला पाहण्याची. त्याला पाहिलं, दृष्टी श्रीहरीची देखील पाहुले. आणि त्याला पाहिल्यामुळं मी घेतलेला जन्म हाच जन्म नाही, याच्या पाठीमागही अनेक जन्म घेऊन मी याला मनामध्ये पाहण्याची इच्छा धरून मी साधना करत होते. आणि आतापर्यंत घेतलेले सगळे जन्म आणि ती साधना काय झाली? सफल झाली, सार्थक झाली. घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. ओ जीवनाचं सार्थक हे देवाच्या दर्शनामध्ये असतं. विठ्ठलची जन्म आल्याचे सार्थक. जन्म आल्याचे सार्थक कशाने सार्थक आहे? एक विठ्ठलाची देखील या एका विठ्ठलाला पाहिलं की त्याचं जीवनाचं सार्थक आहे, त्याचा जन्म सफल आहे. आणि विठ्ठलाला जर नाही पाहिलं तर मग त्याचा जन्म सफल नाही. ज्यांनी विठ्ठलाला पाहिलं ते छातीवर हात ठेवून सांगतात की आमचा जन्म, आमचा संसार सफल झाला. आजी संसार सफल झाला गे माये, देखिए पाय विठोबा. आजी संसार सफल झाला गे माये, देखिए पाय विठोबाचे. देखिए पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबाचे. संसार सफल झाला गे माये. संसार म्हणजे जन्म, मानव जन्म सफल झाला. तशी ही गवळण जास्त विस्तार करायला वेळ नाही, अभंग मोठा आहे, वेळ थोडी आहे. तर गवळण ही आपला अनुभव सांगत असताना हेच सांगते की त्याचे चरण मी पाहिले, त्याला पाहिलं आणि आतापर्यंत घेतलेले सगळे जन्म माझे काय झाले? सफल झाले. घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. हो, ते गवळणीने विचारलं का ग तुझ्या जन्माचं सार्थक झालं? तू म्हणतेस की त्याला तू पाहिलंस आणि पाहिल्यामुळं जीवनाचं सार्थक झालं, जन्म घेतले त्याचं सार्थक झालं म्हणतेस, पण हे सगळं घडलं कसं ग?
तू जी स्थिती सांगतेस तीच स्थिती आम्हालाही प्राप्त व्हावी असं वाटते. आम्हालाही तो दिसावा, तो भेटावा. तुला जी स्थिती प्राप्त झाली ती आम्हालाही प्राप्त व्हावी असं वाटते. तुला कसं काही ही स्थिती प्राप्त झाली? तू कोणतं साधन केलंस? हे सगळं घडलं कसं? हे कसं काय घडून आलं सगळं? तू कसं काय त्याला पाहिलंस? असं ज्या वेळेला त्या गवळणी विचारायला लागल्या त्यावेळेला त्यांचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. ज्यानी फेडीला बुद्धीचा वो बळ, ज्यानी फेडीला बुद्धीचा वो बळ, त्याने भेटीला बुद्धीचा वो बळ, त्याने भेटीला बुद्धीचा वो बळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो, 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 दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो. हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. हे सगळं कसं घडून आलं? तर ती म्हणते की ती आनंदाची जी वेळ आहे, धन्य अशी जी वेळ आहे तीच मला प्राप्त झाली. कुठलंही फल प्राप्त होण्यासाठी ती वेळ यावी लागते, तो काळ यावा लागतो. तो काळ आल्याशिवाय फलप्राप्ती नाही होत. घाई आपल्याला साधन करायला चालते, फलप्राप्ती करता घाई चालत नाही. प्राप्त काळ घडी आल्या आल्या विना प्राप्त काळ घडी आल्या विना, आल्या विना, प्राप्त काळ घडी आल्या विना, आल्या विना, प्राप्त काळ घडी आल्या विना, आल्या विना. तुका म्हणे नाही चालत तातडी, चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी, चालत तातडी. प्राप्त काळ घडी आल्या विना, प्राप्त काळ घडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. का म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावीन. प्राप्त काळाची घडी आल्याशिवाय ती फल नाही प्राप्त होत. ती म्हणते की तो काळ मला प्राप्त झाला. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. त्यामुळं काय घडलं? ती वेळ आली त्यामुळं घडलं असं. आणि ही वेळ जी येते पूर्वीच्या साधनामुळंच, पूर्वपुण्यामुळंच. पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा, भाग्य उदयाचा
दिसा भाग्य उदयाचा ठसा पुण्य फळाला आलं, ही वेळ प्राप्त झाली आणि त्यामुळं मला संत भेटले. तेने संत सज्जन भेटले कृपाळ, कृपाळू असणारे संत मला भेटले आणि त्यांनी माझ्यावर कृपा केली. काय केलं त्यांनी? फेडियेला बुद्धीचा ओम. देव दूर नाही, देव आपल्या जवळच आहे. जवळी असता जगजीवन, का धांडोळीशी वळण एकाग्र करी मन. तेणे होईल समाधान रे. जवळच, इतका जवळ आहे तो, इतका जवळ आहे की तो आपलं स्वरूपच आहे. तो आणि आपण काय भिन्न नाही, एकच आहोत. पण मग तरी सुद्धा तो दिसत नाही. त्याचं कारण आहे आपल्या बुद्धीवर मळ साचलाय. ते तिकडच्या फळावर चालू आहे ते बुद्धीतला मळ कोणता वगैरे ते, त्याचा आता आपल्याला वेळ नाही तेवढं सांगायला. मल विक्षेप हे दोन जे दोष आहेत ते आपल्याला निवृत्त करायचे असतात साधना करून. आणि एक जो आवरणाचा जो दोष आहे, जो मळ आहे, आवरण ज्याला म्हणतात, अज्ञानाचं आवरण, ते संत दूर करत असतात. संत मला भेटले, त्याने माझ्यावर कृपा केली आणि माझ्या बुद्धीचा अज्ञान रूपी आवरण रूपी मळ त्यांनी घालवला. त्याने फेडियेला बुद्धीचा मळ, बुद्धीतला मळ घालवला. कसा का घालवला बुद्धीतला मळ? अज्ञानाचा जो मळ जात असतो, आवरणाचा मळ जात असतो, तो ज्ञानाने. मला त्याने ज्ञान करून दिलं, मला त्याने देव दाखवला, दृष्टी दाखविला. यशोदेचा बाळ, यशोदेचा बाळ असणारा श्रीकृष्ण परमात्मा, तो मला त्यांनी दाखवला. त्याला पाहायचं असेल तर ते दाखवणारे संतच असतात. संतांची कृपा झाल्याशिवाय तो दिसत नाही. म्हणून संतांचे पाय धरावे लागतात. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य चंद्रशेखर महाराज, त्यांनी एक कथा त्यांच्याकडून ऐकली. एक गोकुळामध्ये एक सुखी आंबाळीन होती. माळ्याच्या जातीमध्ये जन्माला आलेली होती. पूर्वीचा काळ होता आणि त्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये हे जातीपातीचं खूप महत्व होतं, पाळलं जात होतं. भगवान श्रीकृष्णाचा गोकुळामध्ये अवतार झालेला होता. अनेक गवळणी देवाच्या दर्शनासाठी जायच्या, त्याला पाहून यायच्या आणि त्याचं एवढं सुंदर अशा प्रकारचं ते रूप पाहून सगळ्या त्या गवळणी, सगळ्या गोपिका त्याच्या रूपाला अशा मुग्ध झालेल्या. आणि मग त्यांच्या चर्चेमध्ये सतत तोच विषय, कृष्णाचाच विषय तो त्यांचा झाला नाही. किंवा एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. सगळ्यांचा विषय एक झालेला. आणि मग ते धुणं धुवायला लागल्या, भांडे घासायला लागल्या, कुठं असे एकत्र आल्या, पाणी आणायला गेल्या की मग एकमेकीला भेटल्या की त्याची चर्चा. आणि मग ही चर्चा त्या सुखी आंबाळीनीच्या कानावर आली. त्या सांगत होत्या, अगं नंदबाबाच्या घरी झालेला जो मुलगा आहे तो सामान्य नाही, साक्षात परब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा, गवळिया घरी वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोई, म्हणती गवळणी हवीची पाऊले धरा. आपल्याला जरी तो नंदबाबाचा आणि यशोदेचा मुलगा दिसत असला तरी तो त्यांचा मुलगा नाही, सगळं जग त्याचा मुलगा आहे, त्याची संतती आहे. पिता
पितामहस्य जगतो माता धाता पितामहा, असं तो स्वतः सांगतोय. मी सगळ्या जगाचा पिता आहे, पितामह आहे. आणि त्या स्वतः त्या सांगायच्या एकमेकीला. ही चर्चा तिनं ऐकलेली. कधी नारदासारखे वगैरे, शांडिल्यासारखे, गर्गाचार्यासारखे ऋषी संत महात्मे आले, त्यांचं कथा प्रवचन झालं, त्याच्यातही तेच सांगायचे, कृष्णाचंच वर्णन. त्यामुळे तिला असं वाटायचं की साक्षात परब्रह्म, ज्याच्यापासून जगाची निर्मिती झाली, तो आलाय. आपल्याला कधी भेटेल? आपलं कधी भाग्य उदयाला येईल? कधी त्याचं दर्शन होईल? त्याचं दर्शन व्हावं या अपेक्षेनं ती दररोज ती फळं विकण्यासाठी नंदबाबाच्या वाड्याभोवती चक्रा हाणायची. नाही आपल्याला घरात जाता आलं, घरात जाऊन नाही त्याला त्याचं दर्शन घेता आलं, नाही उचलून घेता आलं, नाही त्याचं बाकीच्या गवळणी जशा सुख अनुभवतात तसं नाही आपल्याला अनुभवता आलं, कमीत कमी डोळ्यांनी पाहता तरी येईल लांबून, बाहेर तरी कधीतरी एखाद्या वेळेला खेळण्यासाठी येईल. आणि म्हणून तिथंच घुटमळायची. कोणी फळं घेऊ न घेऊ तिथंच चक्र हाणत राहायची. खूप दिवस झालं पण तो कोणी बाहेरच यायला तयार नाही. तिला वाटायचं काय दुर्भाग्य आहे माझं, गोकुळात तो जन्माला आलाय. ह्या गवळणी किती भाग्यवान आहेत. त्या यशोदेकडे जातात, त्याला पाहतात, त्याला मांडीवर घेतात, त्याचं स्पर्श सुख अनुभवतात, त्याचं रूपाचं सुख अनुभवतात. त्याच गोकुळात माझाही जन्म झालाय. तिथं जन्माला येऊन मला तो पाहता येत नाही. काय दुर्भाग्य आहे, काय करंट कपाळ आहे, फुटकं नशीब, असं स्वतःला ती दोष द्यायची. पण तरीही मनामध्ये खूप तीव्र इच्छा होती त्याला पाहावाशी. तो पाहत नव्हता पण दररोज जायची. एके दिवशी सकाळी सकाळीच अशी डोक्यावरती फळाची टोपली घेऊन गेलेली होती आणि नंदबाबाच्या वाड्यातून बाहेर येताना दर्शन झालं, पण ते कृष्णाचं नाही, शांडिल्य ऋषींचं. शांडिल्य ऋषी आले बाहेर, त्यांचं पाहिलं. पाहिल्याबरोबर तिने टोपली खाली ठेवली आणि आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं. नेत्रातून अश्रू वाहत होते. आपल्या नेत्रातल्या अश्रूने त्यांचे चरण प्रक्षालन केले. पाहिलं कोण रडते, काय दुःखी असेल म्हणून त्यांनी, संत दयाळू असतात, कृपाळू असतात, त्याने विचारलं का बाई का रडतेस, काय दुःख आहे तुझं, मी दूर करतो, सांग का रडतेस तू. ते म्हणे महाराज मला संसारातलं काही दुःख नाही, माझ्या अंतःकरणामध्ये खेद याचाच वाटतोय की मी असं ऐकलंय तुमच्यासारख्या महात्म्याकडून की नंदबाबा आणि यशोदेच्या घरी साक्षात परब्रह्म अवतीर्ण झालं. हे खरंय? ते म्हणे खरंय. तू जे ऐकलंस ते सगळं खरंय, वास्तव आहे, पण मला त्याचं दर्शन होत नाही, काय करू सांगा. देवाला पाहण्यासाठी अगोदर संतांचे पाय धरावे लागतात, नियमात बसलं, काय करू. आणि मग त्यांनी उपाय सांगितला, तुला देवाच्या दर्शनासाठी साधना करावी लागेल. नुसतं पाहावं वाटलं आणि इच्छा झाली म्हणजे तो भेटत नाही, काहीतरी तुला अनुष्ठान करावं लागेल, साधना करावी लागेल. काय करू महाराज, काहीही करायला तयार आहे, तुम्ही जर सांगितलं प्राण द्यायला मी तयार आहे, पण तो मला भेटला पाहिजे. त्यांनी सांगितलं आता चातुर्मास सुरू होते, म्हणजे आपला संपला, पण ती कथा चातुर्मासाच्या सुरुवातीची आहे. चातुर्मास सुरू होते, चातुर्मासभर तू सेवा करायची देवाची. भगवान या घरात राहतात नंदबाबाच्या, आणि देव जिथं राहतात त्याला मंदिर म्हणतात. हे मंदिर आहे. या वाड्याला तू दररोज 108 परिक्रमा करायच्या, आणि परिक्रमा करताना घाई करायची नाही. श्रीकृष्ण 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 हा जप करायचा. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिची साधना सुरू झाली. दररोज परिक्रमा करायची. 108 परिक्रमा करायला तिला सकाळी सुरू केल्या की संध्याकाळ व्हायची, आणि श्रीकृष्ण श्रीकृष्ण जप करायचा. प्रत्येक परिक्रमा करून वाड्याच्या समोर आली, मुख्य दरवाजा समोर, आता तरी दर्शन होईल.
आता तरी दर्शन होईल. महाराज असा एक दिवस नाही हो, 4 महिने संपत आले. फक्त एकदा तरी तो दिसावा, लांबून तरी का होईना पण दिसावा असं वाटत होतं. पण तो काही दिसलाच नाही. चातुर्मासातला शेवटचा दिवस, तशी शबरी माता डोळ्यात प्राण आणून प्रभू रामाची वाट पाहत होती, तशी ही सुखी आमाळी दररोज प्रत्येक पावलाला देवाच्या दर्शनाची उत्सुकता तिची वाढत जात होती. शेवटचा दिवस, सकाळी लवकरच उठली. आज तरी देवाचं नक्की दर्शन होणार असा विश्वास तिच्या अंतःकरणामध्ये होता. आली मुख्य दरबारासमोर, खाली जमिनीला नमस्कार केला आणि तिनं डोक्यावरती टोपली घेऊन तिनं परिक्रमा सुरू केल्या. परिक्रमा सुरू करत असताना मनामध्ये देवाचं दर्शन व्हावं ही अपेक्षा वाढत जात होती आणि मुखामध्ये श्रीकृष्ण श्रीकृष्ण जप होता. प्रदक्षिणा करता करता दिवस मावळायची वेळ आली. दिवस असताला गेला. हिच्या परिक्रमा संपत आल्या. शेवटची परिक्रमा. तिला वाटत होतं की आता शेवटची परिक्रमा झाली की आता नक्की देव बाहेर येते. ऋषींनी सांगितलेलं आहे, संत वचन आहेत, खोटे कसं काय होते. परिक्रमा झाली आणि दरवाजा समोर आली, तो काही दिसलाच नाही. 4 महिन्यापासून ज्याच्या दर्शनासाठी अट्टहास केला होता, पण तरी ते साधन करूनही तो दिसला नाही. अशी मटकन खालीच बसली. डोळ्यात अश्रू आलेले. पुन्हा एकदा मस्तक जमिनीवर ठेवलं आणि काय झालं असेल, काय चुकलं असेल. ऋषींनी सांगितलं ते साधन मी केलंही, पण देव का भेटत नसेल असा मनामध्ये विचार होता. आणि तशीच उठली. घाम पदरानं पुशीत होती आणि एकदम अशा प्रकारचं समोर पाहिलं तर वेदाला शस्त्राला सुद्धा ज्यांनी वेड लावलेलं असं देवाचं जे सुंदर मनोहर जगाला मोहून टाकणार ते देवाचं रूप तिला दिसलं. छोटस, त्याचे तळवे, त्याच्या पायातले वाळे, त्याचे गुडघे, त्याचे छोटे छोटे हात, डोक्यावर मोर मुकुट, डोक्यावर कुरळे केस, त्याचं ते हास्य आणि असं तुरु चालत तो हिच्याकडेच येत होता. पाहिला अशी तटस्थच झाली. दृष्टीच अशी पापणीच खाली पडत नव्हती. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे, पाहिले ताटस्थ्य उन्मळीत लोचन. तो जवळ आला, ओ मावशी. आणि मग सावध झाली. काय देवा, काय आणलंय? फळ आहेत, मला द्याल फळ, मला द्याल फळ. ते म्हणे देवा मी देईल, पण मी विकायला आणलेले आहेत. महाराज ज्याच्या केवळ दर्शनासाठी जिनं 4 महिने साधना केली त्यांनी एक फळ मागितले होते, देणार नाही का? देणार निश्चित. पण तिनं विचार केला, जर याला फळ दिलं आणि घरात गेला तर मग आपलं दर्शन अंतर येईल. तिने विचार केला की याला काहीतरी आपण घरातलं आणायला सांगू, म्हणजे पुन्हा एकदा दर्शन होईल. म्हणून तिनं सांगितलं की मी देते, पण त्याच्या मोबदल्यात देवा तुम्हाला काहीतरी घेऊन यावं लागेल. ठीक आहे म्हणे, आणतो. काय आणू? काही आणा. घरात गेला, काही गोणीत वगैरे किंवा त्या गाडग्यात वगैरे असं काही धान्य होतं, गहू वगैरे असतील, असे दोन्ही मुठीत घेतले आणि यायला लागला. आता एवढे एवढे त्याचे हात, त्याच्या हातात किती बसणार आहे तो, आणि तेवढे ते घेऊन येत असताना काही खाली सांडले वगैरे, काही 4-5 दाणे राहिले आणि सांगितलं हे घ्या. त्या टोपल्यावर एक फडकं होतं, ते फडक्यामध्ये ते धान्य घेतलं, अशी त्याची घडी घातली आणि एका बाजूला ठेवलं. आणि मग बाजूला ठेवल्यावर एक फळ देवाच्या हातात ठेवलं. ते फळ घेतलं आणि भगवान चालले. पाठीमागं वळून पाहिलं, हिच्या मनामध्ये अजून अपेक्षा होती, इच्छा तृप्त झालेली नव्हती. आणि खरं असं आहे, त्याला पाहून कुणाची इच्छा तृप्त होतच नाही, अजून वाढते. त्याला पाहावंच वाटतं, कितीही पाहिलं तरी पाहावंच वाटतं. ती पाहण्याची भूक कधी पूर्ण होतच नाही, कारण तो आहेच तसा.
पाहिलिया वेदना आहेत प्रमाण, पण वेळ झाली. आता प्रमाण देऊ नका कोणीच. पुढचे चरण मी सगळं सांगून टाकतो. एवढी कथा पूर्ण करतो. तो परत वळला आणि सांगितलं, मावशी अजून एक फळ द्या ना. का हो देवा, दिलं ना एक तुम्हाला बस झालं तुमच्या पुरतं एवढं एक फळ. तिने सांगितलं, नाही माझा एक भाऊ आहे, त्याला जर कोणी काही दिलं तर तो माझ्याकडं घेऊन येतो, मला देतो. आता हे फळ मला माझ्या दादाला द्यावं लागेल, बलरामाला द्यावं लागेल, मग मला राहणार नाही. मग हे आता मला दे, बलरामाला द्या ना. ते म्हणजे मग तुम्हाला अजून काहीतरी घेऊन यावं लागेल. देवाने सांगितलं घेऊन यायला आता जमणार नाही. का? कारण मी आणायला गेलो तर आता हे घेऊन येतानाच यशोदामाईनं माझ्या हातावर फटका मारला. आता पुन्हा तर ते येऊच देणार नाही. त्याच्यामुळे द्या ना, तसंच द्या ना. नाही तसं नाही, तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. धान्य नाही तर मग काय देऊ? मग मी सांगितलेलं द्याल का? देतो. काय द्यायचं? काही नाही देवा, फक्त माझ्या एकदा मांडीवर बसा. मांडीवर बसा. ठीक आहे, बसतो. ती मांडी घालून बसली. एका मांडीवर जाऊन परमात्मा बसले. थोडा वेळ बसून लगेच उठले, दे आता फळ. दुसरं एक फळ उचललं, एका हातात, दोन हातात दोन फळ घेऊन परमात्मा निघाले. पुन्हा वळून पाहिलं तरी अजून इच्छा पूर्ण झालेली नव्हती तिची, तृप्त झालेली असं वाटलंच नाही. पुन्हा देव आले. देवाने ठरवलं याची इच्छाच पूर्ण करायची आज. परत आले देव, मावशी अजून एक फळ दे ना. आता कशाला? ते म्हणे माझ्या आईसाठी. मी कुठं बाहेर खेळायला गेलो, माझ्या आईला जर कोणी पेढा वगैरे काय आणून दिला तर आई माझ्यासाठी ठेवते, ती स्वतः खात नाही. आईसाठी एक फळ दे ना. ते म्हणे देवा मग तुम्हाला अजून मला काहीतरी द्यावं लागेल. आता काय देऊ? देवा तुम्ही या डाव्या मांडीवर बसले, आता उजव्या मांडीवर बसा, अजून एक फळ देते. पुन्हा देव उजव्या मांडीवर बसले. थोड्या वेळ बसून पुन्हा अजून एक फळ घेतलं. दोन हातात दोन पहिलेच होते, एक असं दोन्ही हाताने दाबून असं पोटाला ते फळ धरलं आणि निघाले आत. पुन्हा पाहिलं तरी अजून अतृप्तच वाटली ती. पुन्हा देव आले आणि तिला सांगितलं, हे बघ अजून एक फळ दे. का? दिलं ना देवा, तुम्हा दोघा भावाला दोन दिले, तुमच्या आईला दिलं, पण माझी आई पतिव्रत आहे, माझ्या बाबांना दिल्याशिवाय ती खात नाही. हे फळ बाबांना देणं आईला राहणारच नाही, बाबाच्या नावाचं दे ना एक फळ. आणि देवा देते, पण तुम्हाला अजून काहीतरी द्यावं लागेल. काय द्यायचं देवा? आता देवा तुम्हाला मांडीवर बसावं लागेल. बसलो ना मांडीवर, नाही अजून बसावं लागेल. नुसतं मांडीवर बसून चालणार नाही देवा, मग मला एक चुंबन द्यावं लागेल. ठीक आहे, बसतो मांडीवर. मांडीवर बसले भगवान. तिला असं वाटत होतं आता मला असेच पंख फुटावेत आणि याला असंच उडून अशा प्रकारचं घेऊन जावं, अशा ठिकाणी जावं की तिथं दुसरं जगातलं कोणीच नसावं फक्त, आणि तो आणि मी, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळ पांडुरंग, असं तिला वाटत होतं. ते मांडीवर बसला, तिनं चुंबन घेतलं. तिला जो आनंद झाला, देवाचं जे सुख प्राप्त झालं, ते शब्दांनी कसं वर्णन करता येईल? ते काय पाठ करून थोडं सांगता येतं. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमं नहि वंद्य विजानाति गुरु प्रसव वेदना. तसं भगवत साक्षात्काराचं जे सुख आहे, भगवत साक्षात्कार झाल्यावरच कळतं. ते दुसऱ्याला वर्णनच करता येत नाही, तो अनुभवाचा विषय. असं ते सुख अनुभवत होती. भगवान उठले आणि सांगितलं आता दे ना फळं. आणि मग त्या सुखिया माळीनं टोपल्यात जेवढी फळं होती, भगवंताला सांगितलं तुमची वटी पुढं करा. असं देवाने ती वटी पुढं केली उपरण्याची आणि सगळी फळं दिली. टोपल्यातली तर दिलीच, पण आपल्या या जन्मातली आणि अनेक पूर्वी झालेल्या जन्मातली सगळी कर्माची फळं देवाला समर्पण केली आहे. ते सकळ कृष्णाशी अर्पण. परमात्मा ती फळं घेऊन आत जात होते
आणि घरात दृष्टीच्या आड होईपर्यंत अशी एकटक नजरेनं पाहत होती. आज तिला वाटत होतं की आज आपला जन्म धन्य झाला. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्याने फेडीला बुद्धीचा ओमळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळव. तिनं सांगितलं त्यामुळं मला ही स्थिती प्राप्त झाली. मी त्या यशोदेच्या बाळाला पाहिलं आणि ते संतांनी दाखवलं. संताशिवाय तो दिसत नाही. दुसऱ्या साधनाने प्राप्त करायचं म्हटलं तर नाही प्राप्त होत. मी केलं खूप अगोदर प्रयत्न दुसरे साधनं करून प्राप्त करायचा, पण तो नाही मिळाला. नाना साधनांच्या केल्या खटपटा त्या नपवती हो याच्या दारवंठा. त्याच्यापर्यंत तर नाही, पण त्याच्या दारापर्यंत सुद्धा त्या वाटा आपल्याला घेऊन जात नाहीत. त्या नपवती हो याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा. त्याला जाणायला गेलो तर जाणीवच आपल्याला आडफाटा निर्माण करते. योगाभ्यास करायला गेलो तर सिद्ध्या आडव्या येतात आणि सिद्ध्याच आपल्याला तिथपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. योगाभ्यासे सिद्धी रोदिता ते वाटावो. यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती. यज्ञ वगैरे करायला लागलो तर यज्ञ कर्म घडतं, ते पुण्य होतं आणि मग स्वर्ग प्राप्ती होते. स्वर्गात गेल्यावर कशाचा देव आठवते. यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती. करिता तपे काम क्रोध खवळती. तपश्चर्या करायला लागले तर काम क्रोध खवळतात. विवेक ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायला गेलो. नित्य काय अनित्य काय, सार काय असं काय, दुःख रूप काय सुख रूप काय हा विचार करायला लागलो तर अभिमान वाढत जातो. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती. तीर्थयात्रा करायला लागलो त्याच्या प्राप्तीसाठी तर तीर्थयात्रा करूनही तो प्राप्त होत नाही. तीर्थयात्रा केली की अहंकार वाढतो. करिता तीर्थयात्रा अहंकाराची प्राप्ती हो. कोणतंही साधन करा. एखादा मंत्र जपायला लागलो तो जर थोडासा चढला तर त्या मंत्र जपणाऱ्याचाच घात होतो. जपता मंत्र वीज चळची घाली घाला. किती घाशेत की वेडे झालेले लोक वेडे मंत्र जर चुकला तर मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. दान धर्म केला तर पुन्हा दान धर्मानंतर त्याचं जे पुण्य होतं त्याचं फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म प्राप्त होतो, पण तो भेटत नाही. सोळे मिरविता विधी निषेध आगळा. सोळे मिरवायला लागलो तर विधी निषेध ही पुन्हा वेगळेच पुन्हा समोर येतात. म्हणून ती गवळण म्हणते की आता हे सगळं काही करत नाही, सगळं सोडून दिलं. आता हेची धणीवरी द्यावू याला हो. आता यालाच अशा प्रकारचं ध्यान करायचं, याचंच ध्यान करायचं. असे मी खूप पहिले मार्ग वेगवेगळे साधनं केले. ऐशे शोधेले मार्ग नाना परी नयेची प्रतिती मग सांडिले दुरी. असे खूप मार्गाचं मी अनुष्ठान केलं, साधनं केली, पण याचा साक्षात्कार झाला नाही, याची प्रतीती आली नाही. म्हणून त्यांना मी काय केलं, दूर अशा प्रकारचं केलं. आता गाऊनी गीती नाचो हा मुरारी. आता मात्र गीतामध्ये याला गाणार आणि त्या गाण्याच्या त्या तालामध्ये मी नृत्य करणार, नाचणार आणि या संसाराची मी काय करणार, बुहरी करणार, नाश करणार. निळामणी करू संसारा बुहरी हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्याने फेडीला बुद्धीचा ओमळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. विठोबा झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी
सर्व साधू संतांच्या चरणी गुरुवाऱ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित असणारे सर्व संत वृंद, पूजनीय महाराजजी, सर्व माता भगिनी, सर्व भाविक सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवितो असे ज्ञानेश्वर मस्तक हे पायावरी. थोडं दम काढा, 2 मिनिटं, थोडे उपारणे व्हायला लागले, दोतर झडका खाली बसा. 2 मिनिट. अरे चाल सुद्धा म्हणत नाहीत, किती तुमच्यासाठी वेळ बसवावा. मग तिकडे तुमची कुणी वाट बी बघत नाही, घरचे वैतागलेत तुम्हाला. ते म्हणतात काल्यापर्यंत राहिले तर तेवढं डोक्याला शांत वाटेल. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या पांडुरंगाच्या कार्तिकी वारी सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात संत मानकोजी शिवाजी बोधले महाराज, ज्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार आहे, अशा एका थोर संत परंपरेत नव्या पिढीमध्ये श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज एक महान साक्षात्कारी संत पुरुष होऊन गेले. त्यांच्या नावानं असलेल्या फळामध्ये साखर दासखेड डिक्सून येणाऱ्या दिंडीच्या रूपाने चाललेल्या कार्यक्रमात आपण नवमीपासून किंवा दशमीपासून या फळावर उपस्थिती सर्वांची असते. गेली 40 वर्षापासून हा सेवेचा आनंद आपण घेत आहे. आपल्याला खूप खूप अशा प्रकारचा धन्यवाद देऊ. आता सगळ्याच्या मनात एकच राहिलेलं आहे की आता आज उद्या तर काल आहे, आज संध्याकाळची कीर्तनाची सेवा कोणती आहे. तर मला नक्कीच वाटतंय हे सगळे ढिपेला चिटकलेलेच मुंगळे आहेत. जे काही फडक्यात होते ते रात्री गेले आणि महाराजांनी खूप चांगलं या ठिकाणी चिंतन केलं. संप्रदायाला महाराजा आशीर्वाद आहे. पूर्वी वैकुंठवासी पूज्य रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी असतील, वैकुंठवासी पूज्य रामकृष्ण भाऊ येडशीकर असतील, अशी काही थोर मंडळी होऊन गेली की ज्यांच्यामुळे या वाळवंटात येणाऱ्या वारकऱ्यांना, भाविकांना की सांडून या वाळवंट काय इच्छिशी वैकुंठ याचा अनुभव येतो, आनंद मिळतो. वैकुंठवासी पूज्य शंकर महाराज खंदारकर महाराज यांची कीर्तनं तुम्ही आम्ही ऐकलेली आहेत. वैकुंठवासी पूज्य जगन्नाथ अण्णा महाराज यांची पण कीर्तन आपण ऐकले आहेत. पूज्य राऊत महाराजांची कीर्तन आपण ऐकतोय. असं नेहमी वाटतं लोकांना की आता पुढं काय, पुढं काही काळजी करू नका. पांडुरंग परमात्म्याने संतांना आशीर्वाद दिलेला आहे आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्याने पुंडलिकाला वर दिलेला आहे. कारण पुंडलिकाने सांगितलं मूळ पापी जैसे तैसे पुत्री काशी लावून या. पिढ्यान पिढ्या चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत महाराज आपल्यासारख्या वक्त्यांनी तयार व्हावं आणि लोकांना ज्ञानदान करावं. हा पुंडलिकाला पांडुरंगाने दिलेला वर आहे आणि त्या वराच्या ज्या वृक्षाला अनेक फुलं आली, त्या सगळ्या फुलाच्या बागेतलं हेही उमलतं ज्ञानाचं भक्तीचं फूल आहे. अशा प्रकारची चिंतन सेवा आपल्याकडून घडत राहावी. आणि संध्याकाळ 3 ते 5 पूज्य महाराजांचीच या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. आता ज्यांचं चिंतन ऐकलं पद्माकर महाराज पाटोळे महाराज हे कळंब तालुक्यातल्या गौरगावचे आहेत. पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज हे सुद्धा कळंब तालुक्यातलेच, त्यांचं मूळ गाव आहे गौर, हे येडशीच्या जवळच आहे आणि ह्यांचं गाव आहे गौरगाव, हे ढोकीच्या जवळच आहे आणि त्या दोन्ही गावाच्या मध्ये आमचं गाव आहे डिक्सळ. असा संगम आहे. म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देऊ. आणि मला महाराज ह्या वारीत खूप खूप मी आनंदी आहे की खरंच पांडुरंगाने पुंडलिकरायाला वर दिलाय. आपल्यासारखे श्रोते ऐकायला यावेत आणि तुमच्यासारखे अनेक वक्ते चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत समाजाला भेटावी नाहीत, असे थोर संत आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहे. हे खरं पंढरीचं महत्त्व आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना वंदन करू. 3 ते 5 पुन्हा या ठिकाणी एवढी विनंती आहे. आणि मग उद्या काल्याचं कीर्तन परमेश्वर बोधले महाराजाचं होणार आहे गोपाळपूरला आणि नंतर दिंडी निघणार आहे 10 वाजता. ज्यांना यायचे ते जरूर या. एवढी विनंती. धन्यवाद. विठ्ठल.